वगैरे झालं. मी काढतो की रक्त पण नव्हतं, 3 पॉइंटच रक्त होतं. हो का? हो बसा ना. बसते बस. तुम्ही मला खरंच एवढं भारी वाटतंय ना तुमचे ते व्हिडिओ ते बघून. हो मला खरंच खूप आनंद होते मॅडम. खचायचं नाही कधी आयुष्यामध्ये. नाही अहो, मी पहिल्यांदा एवढी नाही तर मी असं असून पण सगळं करायचं नाही. छोटीशी मोरी किती 5x5 खोली आणि असेल ही. सगळं गळत पण होतं पावसाळ्यात, त्याच्यामुळं ती पावसाळ्यात गळत होतं का? आणि त्याच्यामुळे मला ती काढली वगैरे असं थंडीमध्ये नाही का. आणि माझे वडील तर तिकडे गावाला असतात म्हणजे नाही का. तर मग त्यांना मी नंतर फोन केला. केवढूसा हात आहे तिचा. लय लहान पाय पण असे छोटे छोटे आहेत का? जन्मताच ताई आहे. जन्मताच आखूड हात पाय आहेत का? मी हार बनवत होते. हार? हो आणि स्टेशनरीचं पण. हो? हो सीझन असेल ना हम्म. तसं करते. अरे वा, शाबास हा. म्हणून बघा असं असून सुद्धा स्वतःच्या पायावरती उभी राहिली हो. पण असं पावसामध्ये करायचं मला काही तिथं म्हणजे नाही का हो. असं आसरं पण नाही. बॅनर लावायचे, हम्म. पाऊस आला की परत अजून ते झाकून ठेवायचे. पण वडील इथे नसतात म्हणे ना, गावे असतात. गावी असतात. येते आमच्या बरोबर आश्रमात राहायला. चल आम्ही जातो घेऊन तिला. खूप छान राहील तिकडे. हा? मला काय वाटतं मॅडम थोडस नाही का बरं वाटू द्या जरा का चांगलं. हो? पण आपल्याकडे पण मावशा असतात ना करायला वगैरे सगळं. आमच्याकडे पण आहेत ना माणसं. आहेत. हो काळजी घ्यायला आहेत, काही प्रॉब्लेम नाही. चलते. कुठे जाणार मग एकटी असं. अरे नाही नाही, जरा नीट होऊ द्या, जरा थोडंसं ताकद मिनिट येऊ झाली, द्या. ताकद आली ना. उलट इथं राहून येणार नाही ताकद, तिथे राहून तरी ताकद येईल. जरा खाईल चांगलं गरम गरम छान जेवण करेल ती, 4 चौघात राहील. ये तिकडे, उलट चांगलं होईल तुझं. खरं सांगते मी. इथं राहून काय होणार बघाव. आणि डास पण चावत असतील रात्री. हो. मग तब्येत महत्वाची का घर महत्वाचं मावशी सांगा. बिचारी राहील चांगली, खरंच लवकर रिकवर होईल ती. चल चल येतेस का? मला परत कॉल करा मॅडम, मला यायचंय तुमच्याकडे. अशा अवस्थेमध्ये ना कशा अवस्थेत तुला काय वाटतं? इतकं सोपं आहे का सरकारी काम? सांगा मला. जीव वाचला तर घरात राहील ना ती. मग तुझी मर्जी हा, तुला जबरदस्ती नाही होय करत. की नाही. तुला जबरदस्ती नाही नाही, करत. तू नाही. चांगली हो. तू बघ अशी असून सुद्धा स्वतःला कमी नाही लेखलेलं तू तिने. चांगली झाल्यावर हा? होईल. कधीच नाही हार मानली मॅडम. मग? कुठल्याच गोष्टीत नाही. मी माझं जायचे सकाळी 6 वाजता उठून स्वतःच करायचे. हो? मी असं कुणावरच हे करून नाही राहिले. पण देवाने मला एवढं 5-6 महिन्यामध्ये ना एवढं सगळीकडनं मला नाही का हे झाले. असू दे. लहानपणी नाही काय नाही, शेजारचे पाजारचे सगळे आणून द्यायचे. हो ना? माझे वडील गावाला होते, मग वडिलांना बोलवून घेतलं. हम्म. मग वडिलांनी काहीतरी ऍडजस्ट केली कशी तरी दवाखान्यामध्ये. आपल्या हातात काहीच नाहीये शेवटी. मग नका रडू काका. हो त्यांच्या काका, हातात काय. खरंच घेऊन जाते तिला. नका ठेवू इथे. इथं सुरक्षित पण नाहीये ती. आणि 4 चौघात राहिली की बरं वाटेल. चल चल. तिला मदत करा काहीतरी. थोडीशी मला मदतच करा. मदत मी घेऊन आली. मदतीचा प्रश्न नाही, ती एक वेळच येईल होईल. पुन्हा चांगली नाही मॅडम, जरा. मी येणार येणार. तुमच्या आश्रम मध्ये. मी राहायलाच येणार तुमच्या हाताखाली. मी काम वगैरे करून राहील मी तिथं. काही पण मला झाडू फरशी तुम्ही काही पण सांगा. अरे तू छान आनंदाने जग बाबा. खरंच मॅडम, दुसरं काही नको मी आम्हाला नाही का. तुमचं कशी मानू मी. तुम्ही माझ्यासाठी एवढं लांब आलं. अगं येणारच ना. तू किती तळमळीने फोन केलायस मला. आई वारली. अगं नको रडू गप बेटा, गप नको रडू गप. खरंच खूप वाईट वाटलं हो तिच्याकडे बघून. आई हे वारल्या सगळं माझं सामान विकायचंच आहे. दिवाळीमध्ये ते भरलेलं. दिवाळीमध्ये पण दुकान नाही लावलं मी. तू दुकान लावायचीस का? म्हणजे कंदील वगैरे पणत्या त्याचं का? काय हो लक्ष्मीचे फोटो. अगं काही नाही, तू किती उलट हिच्याकडनं किती शिकण्यासारखी गोष्ट आहे. स्वतःच्या पायावर उभी आहे बिचारी नाही का. साहित्य आहे त्याच्यात. बघा ना, स्वावलंबी काल जीवन आणल्या. जगली ती. तू बनवते सगळं स्वयंपाक? स्वयंपाक येतो मॅडम. तू एकटी इथेच बनवते स्वयंपाक? हा.
राधा ही मुलगी अतिशय स्वावलंबी आहे. मला एवढा आनंद वाटला ना, तुम्ही खरं देवासारखं धावून आलात. मी तुम्हाला कधी फोन केलता? परवा परवा. तर मी आज इथं आले आणि तुम्ही पटकन मला सकाळी फोन केला की बाळात कुठं आहेस, मी तुला घ्यायला येते म्हणून. हो ना. एवढं आम्ही मला, रात्री आलो. मी म्हटलं आज शुक्रवार आहे, म्हणलं देवीचा देवासारखं म्हणजे नाही का, जशी देवी उभा राहते ना माझ्या संकटाला, तसंच मला वाटलं. खरंच बापरे. नाही, तू इतकी खरंच तुझ्याकडे बघून आहे ना आज अभिमान वाटतोय. असं कधीच कुणीच नाही मॅडम केलं आतापर्यंत. नाही खरंच सांगते, कुणीच नाही केलं एका ह्याच्यावरती. कोणच तशी नाही. आई किती जणांना बरोबर फोन खायली केले तशीच. हॉस्पिटल मधून, पण मला गरज आहे हो. कुणीच फोन नाही उचलले. सगळ्यांचे नंबर वगैरे मी घेतले. तू मला कसा फोन नंबर शोधून मी काढला आता बघितलं तुमचा व्हिडिओ. युट्यूबला हा, पाहिला? घरी आल्यास युट्यूब वरती पाहिला. आम्ही मग तुम्ही, काळेवाडीला गेलो ना पहिल्यांदा तिकडे, तिने बघितलं. तू युट्यूबला व्हिडिओ पाहिला? हो, मग तुम्ही नाही का तुमचा नंबर त्याच्यावरती टाकला. हो. मग तेव्हा मी बघितलं आणि मग ते पटकन मी लिहून घेतलं ह्यानी. काय होती, गोळी होती माझ्याकडं, हा. त्या गोळीनीच लिहून घेतलं number. गोळीने तू नंबर लिहून हा. घेतलास? आणि मग पटकन फोन केला. आई ते गोळी पण चालत नव्हती एवढी, म्हणजे नाही का, पूर्ण असं असं करून मी हे केलं. मॅडम हॉस्पिटल मध्ये तर खूप म्हणजे हो. काय सांगायचंय. तू काय करायचीस? हार, फुलं, पंत्या, सगळं सगळं विकायचे. विकायचीस? हा. आतापर्यंत विकत हो, होतीस? आतापर्यंत म्हणजे या 5-6 महिन्यामध्ये थोडस कमी कमी होत गेलं पावसाळ्यामुळं. कारण हे रक्त कमी झालं, त्याच्यामुळं मग काय मला अंगात अवसनच नाही राहिलं. मग सारखी पडून राहायची आणि खाली गारटा. केवढीशी खोली आहे, कशी राहिलीस ग इथे तू? तर मी तुला दाखवते काय काय आणलं ते. हो मॅडम. कारण मला ती म्हणाली ना की मला मदत पाहिजे. आता मला नक्की तिला काय हवंय ते माहित नव्हतं, पण मला अंदाज आला होता. तुमच्या मनानं बरं. हे बघ, कशी मॅडम मी तुमचे ना उपकार, खरंच मला एवढं कधीच आता कोणी दुसरं काय नको ग बोलू असं म्हणून. हो, मदत केली. अगं उपकार काय, आपण माणूस आहोत, हो की नाही? ठीक आहे. डाळ, शेंगदाणे सगळं हे बघ, हे सगळं धान्य आणले तुला. काहीच 2-3 महिने काही विकत घ्यावं लागणार नाही तुला. तीळ पण आणली आहे, मध्ये बेसन पीठ आहे, हा. रवा, तेल आणलंय, मध्ये उडदाची डाळ आहे, ही चहा पावडर आहे, असारे. हो. खाणं तो नको तिला माहिती. तू हा, खायचं बघ मैदा. आता. हं? आणि छान हे तू हो खाऊ. त्या साखर आहे हा, हो मॅडम. आणि ही मुगाची डाळ आहे, हा, ही चहा पावडर आहे. हा, हा. तुझ्या डोक्याला तेल नाही बाळा, तेल लावून घे. हे बघ तेल आणले हा, काही काळजी करू नको. तू मेहनत केली आहेस, तू स्वावलंबी आयुष्य जगली आहेस, लक्षात ठेव. बरी हो आणि आमच्या वृद्धाश्रमातली हो राहायला. मॅडम, मी येणार. हा, हो मॅडम. हे बघ अजून देते तुला, दाखवते काय काय आणले ते. हे बघ, हे बिस्किटचे पुढे धर. हा, हे बघ, हे बिस्किटचे पुढे. हा. हं? हो मॅडम. आणि हे बघ, ह्याच्यामध्ये पेस्ट दात घासायला. हा. हे बघ, हं? अंगाचं साबण आहे, सगळे साबण आहेत. हे बघ, हे सगळे साबण आहेत त्याच्यात. आणि ह्याच्यामध्ये मी तुला सॅनिटरी नॅपकिन्स आणलेले आहेत, तू ते पण वापर, लागतीलच ना तुला. हो हो ह्याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आहेत. हा, हो, चालेल. तर तुला काय काय, हे बघ हा आटा आणलाय. हे हा छान. हो मॅडम. हे बघ, हो तू ना पोटभर जेवण कर, छान आयुष्य जग बाबा, हो. खरंच. हे बघ, चांगलं तांदूळ आणलं हे दादा. बघ, थोडासा भात करून तुरीची खावतो. डाळ. मी माझ्या हाताने करून देत जाईन. त्याच्यात पोहे आहेत. हा? हे बघ, हा हिंग आहे, त्यात मटकी आहे. आहेरच जावं लागणार नाही काय आणायला, हा, नाही झालं. सगळं तिला इथे आहे आता. राधा चांगली हो, लवकर बरी हो तू. आणि परत तुला ते हार वगैरे विकायचे, तुझ्या पायावर परत उभं राहायचंय, हो मॅडम. लक्षात ठेव. आता कसं काय आजार झाला तुला, काय झालं तुला नक्की? इथं थंडी होती, हम्म. पाठीमागं पहिली रूम पावसात पावसामध्ये भिजली का ती? पावसात खाली सगळं पाणीच होतं इथे पाणी होतं. आणि आत्र्यामध्ये असं झिरपत होतं खाली. हा खाली त्याच्यामध्येच मग कावेळी झाली. हा कावेळी मग पूर्ण पोटात हे झाली.
हो का? हा. तिचे हे सगळे रिपोर्ट्स आहेत. मग पाणी झालं. पण मग बाबांजवळ राहायचंच ना, त्यांचे वडिलांजवळ राहायचं. हं? तिला सवय इकडलीच तिला म्हणजे ती स्वावलंबी आहे म्हणून वडिलांवरती अवलंबून नाही राहते. हो ना. मी म्हणते नको माझा त्रास कुणालाच नको. मी माझं कमवल, मी माझं खाईल. ज्या दिवशी नसन त्या दिवशी. अरे असं नाही म्हणायचं. तू मेहनत करतेस ना, बस तू मेहनतीने जगलीस आतापर्यंत, स्वाभिमानाने जगलीस. आज तुझ्यात काही कमी आहे याचा गैरफायदा घेऊन लोकांपुढे हात नाही पसरले तिने. नाही नाही मग नाही. अहो ही किती मोठी गोष्ट आहे. आजकाल एक हात नसला, पाय नसला, लोक लगेच रस्त्यावरती जाऊन भिक्षा मागतात. चांगली चांगली लोकं बी अक्षरशः गैरफायदा खरं घेतात आहे त्या की, बरोबर गोष्टीचा आहे की. आणि लोकांकडे भिक्षा मागून आयुष्य जगतात. तिने तसं नाही केलं. नाही नाही खरंच स्वाभिमानी आयुष्य जगलीये ती. नाही जगली मग हिमतीनं केलं किती तिने. शिकलीस तू राधा? 6वी 6वी शिकलीस. 6वी. खूप हुशार असशील शाळेमध्ये तर. आणि लहानपणी खूप उद्योग पण केले असणार आहेत. हो ना. करायला फुलांची कुठे शिकलीस तू? बघून बघून शिकलीस? लोकांचं बघायचं. हो सगळे वेगवेगळे हार करतेस? सगळे वेगवेगळे. मोठे हार, हो. छोटे, आपले 10वाले 20वाले. अरे वा. आणि मग दिवाळी मग तू असं स्टॉल लावायचीस का तिथे? स्टॉल लावायचे. मग जायची तुझी फुलं सगळे घेऊन सगळे म्हणजे? फुलं जायचे. आणि सगळं गिरायक आता म्हणतो ते कागद दुकान नाही लावलं, कागद राधा दुकान नाही त्या लावलं. दिवाळीत काहीच नाही केलं मी. सगळे हो. गिरायक माझे विचारायला लागले. कारण मॅडम मी कुणाकडनं जास्त पण पैसा कधी घेत नाही. हो ना. हातात केवढी कला आहे. तिने हार देवासाठी हार बनवले. हं? आणि आज बघ राधा आपली भेट देवानेच घडवून दिली, बरोबर आहे की नाही? घडीवली मग की दादा खरंच तुझ्यासारख्या मुली घडायला पाहिजेत ग. खूप मला जग असं पुढे वाटायचं जाईल. की मी का आले जन्माला. असं का? मी माझ्या अरे, वडिलांना तसं नाही पण म्हणायचं. म्हणायचे, काय मला कशाला- मी अशी आहे तर मला कशाला जन्माला दिलं तुम्ही. का बरं असं म्हणायचीस? पण असं नाही ना, तू तुझा जन्म सार्थकी लावलास का नाही? मग राधा असं कधी म्हणू नकोस. अगं प्रत्येकाच्या जन्माच्या मागे काही ना काही कारण असतच असतं. असत. आज देवळापर्यंत तुझ्या हातचे हार गेलेले देवाला वाहिलेत लोकांनी, बरोबर आहे की नाही? आणि ते तुझ्या हातनं परमेश्वराला सेवा करून घ्यायची होती म्हणून तुला जन्माला घातलं परमेश्वराने. हे लक्षात ठेव राधा. तुझ्या नकळत आहे ना, तुझ्या हातनं खूप मोठं पुण्यकर्म घडलंय आणि तू कधी पैशाची हाव नाही केलीस, बरोबर आहे की कधीच नाही? नाही, कधीच मग? नाही मॅडम. जे असेल ना त्याच्यामध्ये ते खूप म्हणायचे 1 रुपया नाही करायला, 2 रुपये नाही होता येईल, राहू द्या. पाणी वाहत होतं म्हणून कावी झाली का? खालून असं पाणी येत शिरपत होतं, होतं. आपल्या नदीचं बापरे. पाणी कसं हे होतं. तुला नवीन स्वेटर आहे. वा, हे बघ नवीन स्वेटर आहे, अगदी तुझ्याच मापाचं आहे. हा ना. बघ. आणि तुला अजून दाखवते काय काढलं. हे बघ हा टॉवेल. हे डोक्याला बांधायला तुला रुमाल. हं? आणि ही शाल पण आहे बघ. हे बघ हे टॉवेल. आणि तुला खाली अंथरायला पण काही नव्हतं ना. हो. हे बघ तर ह्या चादरी आणल्यात. हा. हे बघ हे बेडशीट. हा छान राहा बाबा. हे बघ अजून तुला चादरी दाखवते. हे बघ ही खूप छान आहे. हो. खाली हे बघ. बघ किती छान आहे बघ. छान असं मोठं ब्लँकेट. तुझ्यासाठी नवीन गाऊन आणलेत. हे बघ किती सुंदर आहे बघ डिझाईन. बघ गाऊन घाल छान मोकळे चकळे. हा हो मॅडम. हे बघ तुला एवढा आनंद होतोय. हो मॅडम, मला खूप म्हणजे एवढा आनंद होतो ना मनापासून. हो हो खरंच मॅडम. अगं तू आयुष्यभर कष्ट केलेस, तू कोणापुढे हात नाही पसरला, ह्याच्यावर तुझा हा अधिकार आहे, हक्क आहे, लक्षात ठेव. तू मला म्हंटली नाहीस मला हे आणा ते आणा. हे बघ किती छान गाऊन आहे. हे बघ माझ्याच मापाचं आहे. हो हो. छान अगदी. बरोबर मापाचं सगळं. हो ना. आणि मला माहित पण नव्हतं तुझी उंची काय. आणि मी काय बोलले पण नाही, फक्त मॅडम या आणि मला बघून मदत करून जावा. हो ना. मॅडम मला मदत करा. मॅडमने मला एवढी सारी ना खरंच नाही. आणि तुझा हक्क आहे त्याच्यावरती. हे सगळं तुझं आहे, तुझं. पंजाबी रोज ड्रेस नेस आहे काय व्हायले रोज घालायला हे काय. पण खूप छान छान आहेत. चांगले आहेत. हे बघ
त्याच्यामध्ये पण छान छान टॉप आहेत हे बघ. हा खूप हा? खुश झाले. खूप म्हणजे मला काय म्हणतात ते आनंद नाही ना मावना झाला माहिती का. अगं आज हे बघ तू पण स्त्रीच आहेस, शेवटी स्त्री स्त्रीला ओळखणार ना, मग तिच्या भावना स्त्रीलाच कळतात, बरोबर आहे की नाही? त्याला फक्त उभा राहायला येत नाही आता. फक्त आता उभं नाही राहिलं. उभं नाही राहता येत का आता? नाही, थोडंसं टेकून असं उभा राहत तसं धरून. खाली असं नाही का मग अशी हो ना तिला पडल्यासारखं. देवाची सेवा केली आहे हाताने, हे सगळं व्यवस्थित ठेवून हा, द्या. ठेवते ठेवते. आणि तिला छान हे ब्लँकेट अजिबात तू स्वतःच्या हाल करून घेऊ नकोस हं? आणि अजून काही लागलं तर मला फोन कर. मी तुला विचारलं होतं डायपर हवेत का, तर ती नको म्हणाली, म्हणून मग मी काही डायपर तुला आणलेले नाही नाही. ते हळूहळू हळूहळू हा जा. तिची ती जाते ना बाथरूमला वगैरे. जाऊनच आहे, वापर सगळं आणि बरी हो लवकर आणि ये आमच्या आश्रमामध्ये. हा चल नको पाया, अगं नाही, परमेश्वराच्या पाया पड. परमेश्वराने आपली भेट घालून दिली, बरोबर आहे? पडू द्या आशीर्वाद तुमचा. मॅडम तेवढंच नाही का खरंच देवासारखं मला ना मी नाही कधीच म्हणजे एवढं ना माझ्या इथं ठेवल की मॅडमने मला बापरे. किती सारं मी वाटलंच तर मी तिथं आश्रम मध्ये येईल. तू ये आमच्याकडे, तुला खूप छान वाटेल. आमचा बगीचा बघ, सगळी लोक बघ. हो का? तुझे युट्यूबला व्हिडिओ बघतेस ना, हा. ते सगळे आजी आजोबा तुला तिथे भेटतील. हो. तुला खूप आनंद होईल. अगं त्यांचं कोणी नाहीये, लक्षात ठेव. हा. की ज्याचं कोणी नसतं त्याचा परमेश्वर असतो. तू ये हा. हो मॅडम. चल चलू आता मी. चल येते हा. थांबा ना मी येते तिथे. अरे नको नको. बाळा, तू बस, तुला उठता नाही येणार. येते ना मॅडम. नको नको मॅडम पाया पडून घेतलं. नाही, परमेश्वराच्या पाया पडायचं हे माझं नाहीये काही, त्याने दिलेलं आहे आपल्याला. चल हो मॅडम येते तिथे. अगं नको कुठे येते? नको येते चालतं. हे तर दरवाजात. कशी चालशी बरं, ये दरवाजापर्यंत ये. दरवाजात ये. चला खा मावशी येते, हा. चला मावशी येते, हा. येणारच आहे की नाही माहिती. लवकर बरी हो का? हो मॅडम. मला लक्षात ठेवा. हा. आणि ये लाटा इथं. चल चल टाटा. हे राधाचे वडील आहेत आणि राधाची आई जी आहे ती 5 वर्षाची असतानाच वारलेली आहे. तर ह्यांनी मोठं केलं तिला. पण राधामध्ये जी कमतरता आहे ती जगाला दाखवून त्याचा बाऊ करून नाही. लोकांकडे कधी हात नाही पसरले. नाही नाही, ही स्वतः फार मोठी गोष्ट आहे. स्वतःच्या काय तिने जगली, तिने हार पिवळ्याने घालायची, हार विकायची. हो ना, म्हणजे ती वडिलांकडे पण नाही राहिली. ती वडिलांना म्हणाली की मी बाबा इथेच राहते आणि मी स्वकष्टाने कमवून माझं आयुष्य जगते, दुसऱ्यांवर माझा बोजा नको. बरोबर आहे ना. आणि तिने लग्न नाही केलं कारण ती अशी असल्यामुळे लग्न नाही होऊ शकलेलं ना नाही, तिचं. पाहुणे आलते पण नाही हो ना, अपंग असल्यामुळे जमलं नाही. हो ना. तर काका कधी फोन करा आणि काही गरज पडली तर नक्की फोन करा आम्हाला परत. हां चला येऊ का मग.